कुठे गेली असेल ग ती? मला काय माहित, जाऊन तिच्या चाळीत एकदा विचार ना, तिथल्या लोकांना माहिती असेल. आपण इथे बसून काय सांगणार? सोन्या, पण तिथे जाऊन विचारलं तर तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचेल गोष्ट, त्यांना उगाच टेन्शन येईल. सो पण ती जर घरी आलीच नाही तर मग तेव्हा तर सांगावं लागणारच आहे ना. सोन्या प्लीज, काय बोलतेस तू? का नाही येणार माय फ्रेंड वहिनी परत? हे बघ, ती शहाणी आहे, कळलं? ती नक्की येईल. शी इज वाईज. हो रिअली? म्हणजे असं गायब होणं याला विजणं म्हणतात का? ग्रेट. दीदी, माझा सूप रेडी आहे का? हो सूप रेडी आहे. बोलवलंय खाली. का? मॉमीला परत का बोलवलंय? नाही, ईशा मॅमनी बोलवलंय. व्हॉट? माय फ्रेंड वहिनी इज हियर. माय फ्रेंड वहिनी, किती बरं झालं तू आलीस परत. का टेन्शन देतेस ग सगळ्यांना? सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण मी कुठेच गेले नव्हते, मी इथेच होते. म्हणजे इथे कुठे? इथे म्हणजे आपल्या घरातच होते. आई साहेबांना सुद्धा हे माहित होतं. व्हॉट? त्याही या प्लॅनचा एक पार्ट होत्या. रिअली? वाव, तू तर सॉलिड मास्टरमाइंड निघालीस ग. बाय द वे, हे नाटक कशासाठी केलंस मग? सर असे अचानक आपल्या कोणालाच न सांगता निघून गेले ना, त्याचा आपल्याला किती त्रास झाला हे त्यांना कळायला नको का? कूल. तू फर्स्ट आहेस जिने असा विचार केलाय. आय एम इम्प्रेस्ड. आता सर घरी आले ना की मला बघून त्यांना नक्की सरप्राईज मिळणार आहे. माय फ्रेंड वहिनी, आय ऑलवेज नी यू आर ग्रेट. सगळ्या एरियामध्ये शोधून काढ. कळतंय का? मी काय म्हणतोय कळतं ना तुला? हा, फोटो कशाला पाहिजे तुम्हाला? वहिनीला बघितलं का कधी? तर ठेव फोन. कुठे गेली ती? विक्रांत, काय तू? तुझी माणसं फालतू आहेत. कुठे शोधतायत तिला? हा विक्रांत, विक्रांत, तू काय येडाविडा झालास का रे तिच्या प्रेमात? हा, प्रेमात? मग बरं आहेस ना तू? प्रेम नाही तर काय? वागणं बघ तुझं, किती अपसेट होतोयस. येईल येईल कुठून तरी ती येईल. कशी कशी गायब झाली ती? झेंडे, अशी गायब होऊन नाही चालणार तिला. 7-8 महिने मेहनत घेत आहे तिच्यावर मी, या माझ्या प्लॅनचा भाग बनवण्यासाठी. अशी कशी जाऊन चालेल तिला? मूर्ख आहेस का तू? अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये. विक्रांत, 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 सापडले पाहिजे झेंडे. तिला शोधून काढ. ईशा, आता जास्त अंत बघू नकोस. सरळ फोन करतेस का विक्रांतना? नाही नाही नको, अजून थोडा वेळ शोधू देत ना त्यांना, त्याशिवाय त्यांना आपली किंमत कशी कळणार? सोन्या, काय? अरे मला काय बोलतोस? मी काय केलंय? माझा प्लॅन होता का हा? नाही ना, माय फ्रेंड वहिनीचाच प्लॅन आहे ना हा. मग त्याच्यासाठी सर सांगतीये. ओके. दादाचा फोन आहे. ऑफिस मधून आलाय. ईशा ईशा वेट, तू नको घेऊस. जयदीप तू बोल. थोडं अजून जरा टेन्शन क्रिएट करूयात ना. ग्रेट आयडिया सोन्या, ग्रेट आयडिया. वहिनी, नाही नाही नको, अजून टेन्शन नको, मीच उचलते हा फोन. कम ऑन ईशा, इट्स ओके. नाही ग, नको, तूच घे फोन, घे. अरे यार, कट झाला फोन. आता परत येईल ना तेव्हा मी उचलणार आहे. ओके? आणि मी विचारणार आहे दादाला की मिळाली का माय फ्रेंड वहिनी म्हणून. हॅलो,
काय? कधी? मी येते. वहिनी सरांना बरं नाहीये, मी ऑफिसला जाते. अगं काय झालंय त्यांना, नीट सांग ना. नीट नाही माहिती आहे साहेब, मला ऑफिसला गेल्यावरच कळेल. मी जाते आता. मला एवढंच कळलं की त्यांना बरं नाहीये. वहिनी थांब, मी पण येतो तुझ्या बरोबर. आई साहेब तिथे गेल्यावर कळवतो तुम्हाला. ओके चल बहिणी. अरे देवा, हे काय भलतंच होत बसलं. कसलं एवढं टेन्शन घेतलं सरांनी? मला खरंच माहिती नाहीये डॉक्टर. बीपी शूट होईल इतकं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे त्यांनी आता. मी त्याची काळजी घेईन. त्यांना रेस्ट करू दे. येतो मी. थँक्यू सर. आता बरं वाटतंय तुम्हाला? मी सरांसाठी ज्यूस घेऊन येते. ओके सर, ईशा, सर अहो काय झालंय तुम्हाला? त्यांचं बीपी शूटअप झालंय. वहिनी कुठे होतात तुम्ही? सरांनी किती शोधलं तुम्हाला? ईशा, ईशा आय एम ओके. काही झालं नाही. डोंट वरी. ईशा रडतेस कशाला? आय एम ओके. काही नाही झालं. सर आय एम सॉरी, मी असं वागायला नको होतं. उलट तुझ्या जाण्यामुळे मी असं जेव्हा तुला सोडून जायचो तेव्हा तुझं काय होत असेल आज मला कळलं. कदाचित त्याचीच ही शिक्षा मला मिळेल. सर अहो काय बोलताय तुम्ही? कसली शिक्षा? तुमच्या तब्येतीला काही होता कामा नये. मी मूर्खासारखं वागायला नको होतं सर. मूर्खासारखं नाही ईशा, शहाण्यासारखंच वागलेस तू. मला आजपर्यंत हे कधी जाणवलं नाही, पण आपल्या जवळची व्यक्ती एखादी अशी पटकन मधनच सोडून निघून जाते तेव्हा आपलं काय होत असेल हे आज मला कळलं. आणि मला खरंच सहन नाही झालं ते. तू मात्र हे सगळं खूप धीराने सहन केलं ईशा. तू खूप ग्रेट आहेस. आय एम सॉरी. सर आता तुम्ही सॉरी म्हणू नका आणि काहीच म्हणू नका. तुम्ही फक्त रेस्ट घ्या. मिसेस सरंजामे, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही प्लीज माझ्याबरोबर बाहेर येता का? सर, यू प्लीज टेक रेस्ट. प्लीज. विल बी बॅक. सर आले. दादा कसं वाटतंय आता? बरं वाटतं जय. थँक्स. या मिसेस सरंजामे आहात ना तुम्ही? मग हे काय चाललंय? पण मायरा मॅम, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरायचं फक्त. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम हो काय हालत झाली त्यांची ईशा. इतके वर्ष मी काम करते त्यांच्याबरोबर, पण टेन्शनमुळे अशी हालत कधीच नाही बघितली ग मी त्यांची. मायरा मॅम, कारण माहितीये, कारण मी काळजी घ्यायचे त्यांची. मी त्यांना सांभाळायचे. व्हॉट आर यू डुईंग? मॅम मी त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. नशीब समज
म्हणून सरांनी एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात तुला. आणि तू काय करतेस तू? त्यांचा बीपी शूट होईल इतका त्रास देतेस तू त्यांना. नाही का असे जीव घेणे खेळ खेळतेस तू ईशा? मॅम नाही. शट अप. शेवटचं सांगते आता मी तुला, यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. हो, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. विक्रांत, उद्या मी तुझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करतो. मारायला सांगतो तसं. का? कशासाठी असं सगळं करतोयस? काय झालंय मला? काय झालं तुला? तुला काही झालेलं नाही रे. तू एकदम ठणठणीत आहेस. मग अशी काय झालं, मी जरा हायपर होऊन मला अशी चक्कर आली. डॉक्टर आले, मला चेक केलं. तुला काही झालेलं नाही. मला आता फोनवर सांगितलं उद्या सगळं चेकअप करायचं म्हणून. तुला आहे ना थोडा वेळ माझ्यासाठी? काढशील ना उद्यासाठी? विक्रांत, तुला मग अशी खरंच चक्कर आली होती ना? का नाटक होतं? हसू नकोस. अरे मित्रा, हसणं चांगलं असतं तब्येतीसाठी. हे बघ, विषय बदलू नकोस. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आली होती चक्कर? माझा एक मित्र 25 वर्ष माझ्या बरोबर सावलीसारखा राहिलाय. त्यालाही जर सत्य कळत नाहीये तर ते इतरांना कळल्याची सुतराम शक्यता नाही. मला आवडतं तुझा पटलेला चेहरा बघायला. विक्रांत, हे बघ, मला सगळं खरं कळायला पाहिजे. सत्य परिस्थिती काय ना मला कळायला पाहिजे. विक्रांत, खरं सांग, खरं चक्कर आली होती ना? हा? मायराजी, सरांच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स उद्या. मला उद्या सकाळी अपॉइंटमेंट्स आहेत, काय शेड्यूल आहे ते सगळं मला पाठवून दे. ठीक आहे? झेंडे मित्र, मेडिकल टेस्ट पेक्षा सुद्धा खूप महत्वाची कामं आपली तशीच राहिली. अगं बाळा, आता रडू नकोस. झालं ते झालं, पण आता लक्षात ठेव हा. हे बघ, कुठली गोष्ट किती ताणायची हे तुला कळायला हवं आता. हो आई, मी सरांना त्रास होईल असं नाही वागणार यापुढे. आणि आई, तू सुद्धा माझं जर काही चुकत असेल तर मला त्या क्षणी सांगत जा, म्हणजे सरांना असा त्रास परत नाही होणार माझ्यामुळे. हो सांगेन, पण ईशा एक लक्षात ठेव बाळा, आपल्यापेक्षा ना त्यांचं जग वेगळं आहे. आता तुझे बाबा कसे दुकानात जातात, संध्याकाळी परत येतात, पण जावई बापूंचा व्याप मोठा आहे. खूप काम असतं त्यांना. ऑफिसचं, बाहेरचं, घरचं सगळंच बघावं लागतं. त्याचे ताणतणाव पण खूप आहेत ना. तेव्हा तूच सांभाळून राहा. आपल्यापायी कुणाला त्रास होता कामा नये. इतकं जरी सांभाळलंस ना तरी खूप आहे बघ. काय झालं, हसतेस का? आई बघ ना, बाबा पण असंच करतात ना. आपल्यापायी कोणाला त्रास होऊ नये म्हणून किती जपून जगतात ग. बोलली, आली मोठी वडिलांचा कैवार घेणारी. आणि एवढं जर तुला बाबांविषयी आहे ना, मग त्यांनाच फोन करत जा. मला कशाला फोन करतेस? ईशा, काही का असे ना, मी हे बोलले आणि तू हसलीस ना, हेच खूप आहे. आईला का हसे ना, पण हस बाळा. ईशाताई, येऊ का? या. विक्रांत सरांनी खाली बोलवलंय. विक्रांत सरांनी? हो. आलेच. लगेच या. हॅलो आई. मला विक्रांत सरांनी बोलवलंय खाली. आपण नंतर बोलूया. बाय. ठीक. मग का बोलवलं इथे तुमच्या लाडक्या विक्रांतनी सगळ्यांना? अगं कळेल ना,
विक्रांत येतीलच इतक्यात, आणि काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय का ते. ओ या राईट, या घरात त्यांच्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात नाही. ते साधे शिंकले तरी तो जागतिक महत्वाचा प्रश्न ठरतो नाही का? आणि मग आपण सगळे शांत राहूया. सरांना ऑलरेडी खूप त्रास झालाय, त्यांना चक्कर सुद्धा आली होती. अरे बापरे, हो माय गॉड, विक्रांत सरांना चक्कर आली. आता काय करायचं? काय करायचं आता? सोनिया प्लीज. त्यांना एवढीच जर शांतता हवी असेल ना, तर त्यांना सांग प्रत्येक रूम मध्ये स्पीकर्स बसवा म्हणून. अगं, मग ते स्वतःच्याच रूम मध्ये बसतील आणि सगळ्यांना ऑर्डर्स देतील. नाहीतरी या घरात तीच पद्धत आहे. त्यांनी बोलायचं आणि आपण सगळ्यांनी ऐकायचं, आणि नंतर टाळ्या वाजवायच्या. हो ना? मला तुमच्याशी सगळ्यांशीच समोरासमोर बसून जरा बोलायचं. खरं म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. विक्रांत, अहो माफी कसली मागताय? ताई साहेब, गेल्या अनेक वर्षात मी असा मधनच अनेक वेळा गायब झालो, पण तुम्हाला या गोष्टीचा कधी त्रास झाला असेल याचा मी विचारही नाही केला. पण आज 2 तासांसाठी ईशा गायब झाली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला आहे साहेब. कुठे गेली असेल ती? काय झालं असेल तिचं? अपघात झाला असेल का? माझ्या एखाद्या शत्रूने तिचं काही बरं वाईट केलं नसेल ना? आणि सापडली तर कशा अवस्थेत सापडली? एक ना 1000 विचार मला त्याला लागले. आणि मग तुम्हाला लक्षात आलं की मी जेव्हा असा मधनच गेली अनेक वर्ष गायब होतोय, तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला असेल. आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. तुम्ही हे सगळं ओळखलं, यातच सगळं काही आलंय. बघितलंस, अजून 2 वाक्यही बोलली नाहीत ब्रुनलाने, तोपर्यंत टाळ्या वाजवायला सुरुवात. तू प्लीज सॉरी वगैरे नको म्हणूस, त्याची काहीच गरज नाही. जयदेव, आपण जर चूक केली असेल तर त्याच्यात माफी मागायला लाज कसली? नाही, तसं नाही दादा. यू हॅव अ बिग हार्ट. पण तू प्लीज माफी वगैरे नको मागूस. आम्हाला नाही आवडत ते. आणि दादा, आम्हाला सगळ्यात जास्त काळजी तुझ्या तब्येतीची. हो ना, आराम करायचं सोडून तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलवलं? राईट आहे साहेब. आणि दादाला चक्कर आली आहे ते मी अजिबात लाईटली घेणार नाही. दादा, मी परदेशातल्या डॉक्टर्सना कन्सल्ट करणार. जयदेव, ग्रेट. म्हणजे आणखीन लाखोंचा खर्च होणार तर. एनिवे, तुमचं महत्वाचं बोलून झालेलं आहे. सोनिया, व्हॉट? ही जस्ट वॉन्टेड टू से सॉरी, राईट? आणि आय गेस तुमचं ते बोलून झालंय. सो प्लीज एक्सक्यूज मी. सुनबाई, थांब जरा. अजून विक्रांत इथे आहेत. त्यांचं सगळं बोलून संपलेलं नाहीये. सोनिया, मी तुला चल म्हणून सांगितलंय का? मला जाऊ दे ना. अगं, जा बायकोची समजूत काढ. जा, ती चिडून निघून गेले. बायकोची समजूत काढणं खूप महत्वाचं आहे. ती जर चिडली तर माझ्यासारखी तुलाही चक्कर येईल. जा, गो. चला, मी 2-3 एक महत्वाचे फोन आहेत ते करतो आणि मग आपण जेवायला बसू. सर, 1 मिनिट. तुमचा फोन द्या मला. का? आज कुठलेही फोन कॉल्स अटेंड करायचे नाहीये, फक्त आराम करायचा आहे आज. ईशा, अगं ते सर, ऐका ना माझं प्लीज. जशी आज्ञा राणी सरकार. ठीक आहे, मी आहे वरती. ईशा, तुझ्यामुळे विक्रांतचं आज हे हसरं रूप बघायला मिळालं मला. त्यांच्या मनावरचा ताण, ओझं सगळं कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि तुझ्यामुळे झालं हे सगळं.
हा ग खरंच बोलते मी. इतक्या वर्षात आम्हाला कुणाला जमलं नाही ना ते तू करून दाखवलंस, आणि ते सुद्धा अतिशय कमी वेळात. ईशा, माझा टॉवेल कुठे आहे? आलेच. टॉवेल कशाला हवाय आता? हा ग त्यांना टॉवेल नकोय. एडाबाई जा